नमस्कार, मी रोहिणी रानडे. अकाउंट्स आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी अकाउंट्सबद्दल बोलणार नाही आहे, तर बरंच काही बद्दल बोलणार आहे. आज महिला दिन आहे. आपल्या आजूबाजूला ना अशा खूप महिला असतात ज्यांचा आपण आदर्श घेऊ शकतो. माझ्यासाठीच म्हणाल तर शिवबांना घडवणाऱ्या जिजाऊ पहिल्या येतात. त्यानंतर मंदाताई आमटे असतील, आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील, सामाजिक क्षेत्रात आणि तसंच व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा अगदी तितक्याच नेटाने काम करणाऱ्या सुधा मूर्तीजी असतील, किंवा आपल्या चांद्रयानच्या टीममधल्या सगळ्या महिला शास्त्रज्ञ असतील. कितीतरी जणी आहेत आपण आदर्श घेऊ शकतो अशा. इतकंच काय हवं, आपल्या घरात आपली आई, आजी, काकू, मावशी, आत्या, आपल्या मैत्रिणी, आपली मुलगी सुद्धा, यांच्याकडनं सुद्धा आपण कितीतरी आदर्श घेऊ शकतो. पण असं कधी वाटलं नाही का तुम्हाला की आपण सुद्धा कोणाचे तरी आदर्श घेऊ शकतो? असं अजिबात आता समजू नका की मी काय असं केलंय म्हणून लोकांनी माझा आदर्श घ्यावा, किंवा मी असे कुठली फेमस व्यक्ती आहे का, किंवा एखादी छान गोष्ट मी करते का की जेणेकरून मी कोणाचा तरी आदर्श व्हावं. होऊ शकता. काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळा ना आपल्या आजूबाजूची लोकच आपल्याला जास्ती करून सांगत असतात की तुम्ही कशा आहात, आणि हे इतक्या वेळा सांगितलं जातं की आपण ते खरं मानून चालतो. आपण आपल्याला ओळखतच नाही कधी, आपल्या क्षमता आपण कधी जाणूनच घेत नाही. मग त्या सगळ्यांकरताना आपण अशा खूप सबबी सांगतो. घरचं करून, ऑफिसचं करून मला वेळच होत नाही, आज काही याच कार्यक्रमाला जायचंय, उद्या त्याच लोकांना जेवायला बोलवायचंय, आज घरच आवरायचंय, उद्या मुलांचा अभ्यासच घ्यायचा आहे. आणि या सगळ्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या मध्ये काय होतं माहितीये, आपण आपल्या स्वतःच्या प्रायोरिटी लिस्टवर स्वतःला अगदी खालती नेऊन ठेवतो. मग कधीतरी आरशासमोर उभं राहून त्या आरशाशी तरी आपण खरं बोलणार आहोत का? कशा होतो आपण? काय स्वप्न होती आपली? सगळ्या अपेक्षा आपल्याच ज्या स्वतःकडनं होत्या त्या आपण पूर्ण केल्या आहेत का? असा कधी विचार केलात का? मग एक क्षणभर पॉज घेऊयात, थोडंसं रिवाइंड करूयात, थोडं स्वतःला शोधून बघूयात. एक क्षणभर डोळे मिटा आणि डोळ्यासमोर तुम्हाला कुठली ती हवी आहे तुमच्यातली, तिचं चित्र आणा. त्या तिला शोधूयात. त्या तिला शोधण्यासाठी ना मी तुम्हाला एक छोटीशी मदत करणार आहे. फक्त 5 गोष्टी सांगते तुम्हाला. त्या 5 गोष्टी जर तुम्ही केल्यात ना तर तुमच्यातली ती तुम्हाला नक्की सापडेल. बघा, मी करून बघितलंय. पहिली गोष्ट, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. करा ना कन्सल्ट. तुमच्या नवऱ्याला करा, आईवडिलांना करा, मित्रमैत्रिणींना करा, अगदी मुलांना देखील करा. पण जो शेवटचा निर्णय असेल स्वतःच्या बद्दलचा तो स्वतः घ्या आणि त्या निर्णयाशी ठाम राहा. निर्णय चुकू सुद्धा शकतो, पण त्या चुकलेल्या निर्णयातनं आपण काहीतरी शिकणारच ना, आणि जे शिकणार आहोत ते पुढच्या निर्णयासाठी उपयोगी पडणार आहे. आणि दरवेळेला चुकेलच असं नाही. जर निर्णय चुकण्याचे 50% चान्सेस असतील तर निर्णय बरोबर येण्याचे चान्सेस पण 50% आहेतच ना. मुद्दा क्रमांक 2, स्वतःचे फायनान्सेस स्वतः मॅनेज करा. ते बाई काही मला सांगू नकोस, ते सगळं माझा नवरा बघतो किंवा आमचं पोर्टफोलिओ मॅनेजर बघतो. नो, नॉट डन. जर समजत नसेल तर समजून घ्या, थोडंसं बेसिक शिकून घ्या, पण तुम्ही स्वतःचे फायनान्सेस मॅनेज करायला शिका. आणि त्यातून काय होईल माहितीये का, त्यानंतर तुमचे जेव्हा पैसे तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे असं वाढताना दिसली किंवा वृद्धिंगत होताना दिसतील ना, तेव्हा जो काही कॉन्फिडन्स येईल ना तुम्हाला, तो तुम्ही नक्की पाहालच. मुद्दा क्रमांक 3, तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या. मी, माझा संसार, माझं घर, माझं कुटुंब, माझं ऑफिस, माझी मुलं, त्यांना अशा एका कोशामध्ये आपण राहत असतो. आपल्या क्षमतांना आपण आपल्या अशा एका चौकोनात ना गुंफून ठेवून देतो. पण त्या कोशातनं ना कधीतरी बाहेर यायला पाहिजे. आपल्या क्षमतांना ओळखायला पाहिजे. त्यांनी काय होईल, नवीन ओळखी करा, नवीन लोकांना भेटा, नवीन ग्रुप्स जॉईन करा, नवीन विषयांवरती बोला, नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहा, ज्याच्याने तुम्हाला तुमच्या क्षमता टेस्ट करण्याचा एक चान्स मिळेल. ते नक्की करून बघा. मुद्दा क्रमांक 4, एक ना बकेट लिस्ट बनवा. लहानपणापासून आपण सगळेच ना अशी खूप स्वप्न बघत असतो. जसं जसं वय वाढत जाईल ना तेव्हा त्यातली काही स्वप्न विरून जातात. पण अशी काही स्वप्न नक्की असतात की जी आपल्या मनात घर करून राहतात. त्या स्वप्नांना ना आपल्याला पंख द्यायचे. ती सगळी स्वप्न तुमची लिहून घ्या. काय काय गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, मला हेही करायचे, तेही करायचे, अनेक गोष्टी करायच्या असतात, त्या सगळ्या लिहून काढा आणि ती लिस्ट पूर्ण करायला घ्या. मुद्दा क्रमांक 5, स्वतःला 1 वर्ष द्या. 1 वर्ष, फक्त 1 वर्ष. कशासाठी द्यायचंय? नवीन काहीतरी सुरू करा. नवीन म्हणजे काही असू शकतो. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला ही गोष्ट करायचीच होती, अशी एखादी गोष्ट. तुम्हाला कुठला डान्स शिकायचा होता, नाच शिकायचा होता, काही नवीन उद्योग तुम्हाला सुरू करायचा होता, जॉब प्रोफाईल बदलायचं होतं, किंवा कुठलीही नवीन गोष्ट, तुमचा छंद जोपासायचा होता, ती गोष्ट नव्याने सुरू करा.
इट इज नेव्हर टू लेट. आजच सुरू करा आणि जी गोष्ट तुम्ही सुरू कराल ना ते पुढचं 1 वर्ष तुम्हाला कन्सिस्टंटली सातत्याने चालू ठेवायची. त्या गोष्टीचा ध्यास घ्या, पॅशन घ्या, त्याच्या मागे अक्षरशः धावा आणि 1 वर्ष ती गोष्ट सातत्याने पूर्ण करा. कदाचित ना जर ती गोष्ट चांगली असेल ना तर त्यातून तुम्हाला वर्षाच्या शेवटी काही नवीन दिशा सुद्धा मिळून जाईल. हो की नाही? हू नोज, मिळेल सुद्धा. मला काय वाटतं माहितीये का, महिला दिन ना हा एक फक्त दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीच आहे खरं तर. वर्षाचे 365 दिवस, 24 तास, प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षण आपण स्वतःसाठी जगायला पाहिजे आणि देवाचे आभार मानायला पाहिजेत की बरं झालं देवा तुम्हाला स्त्री जन्म दिलास. जर आपण प्रत्येक क्षण आनंदाने जगू शकलो ना तरच आपण दुसऱ्याला आनंदाने जगवायला शिकवू शकणार आहोत. महिला तर मल्टीटास्किंगमध्ये माहीर असतातच, मग त्यातला एक टास्क जर मी टाईम असेल तर कुठं बिघडलं? मग काय हरकत आहे? करूया सुरुवात. चला उठा, आजपासूनच निश्चय करा, ठाम स्वतःशी ठरवा की ह्या गोष्टी मी करणार आणि स्वतःतला मीला शोधणार आहात. तुमच्या सगळ्या स्वप्नांना असंच बळ मिळू दे, तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होऊ देत, यासाठी माझ्या अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. बाय.